ये लीजिए। हर हर महादेव, 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 हर हर महादेव। हटो भाई। महादेवा, खाली वाचतंय काहीतरी इथं, मी ती बघत होतो आणि तितक्यात तुम्ही पाठीमागनं आवाज दिला, गाणं भाऊ गाणं भाऊ गाणं भाऊ, तो वर तरी पुढे इतका मोठा खडा दिसला मला. हे बघा, हे बघा. वास मारायला पण मी ढिगाऱ्या घातली अक्षर. हे बघा, ढिगाऱ्या सायकल घातली तेव्हा सायकल थांबली. असं काहीतरी लागतं करायला. भावांनो बघा, पूर्ण पाण्याला जळून गेला. हो का, हे बघा, 6:04 बरोबर. आणि हरे माझे मित्रांनो, मी MH45 रायडर, ऑल इंडिया सायकल रायडर्सला नेपाळमध्ये. तुम्हाला माहितीच असं की मी इंडिया टू नेपाळ सायकल राईड करतो. या साईडला मी राणीपाणीमध्ये, आणि साईडला आता आपण निघालो कुष्माकडे साईडला. आता कुष्माकडे जायचं म्हणलं, आता आपण काढला एका छतावर टेंट लावलेला. पाठीमागचा व्हिडिओ नसेल बघेल तर खाली लिंक दिलेली, त्या लिंकवर जाऊन टॅप करा, नवीन व्हिडिओ बघा कालचा पण. आणि हा दृश्य बघून काय सकाळ 6 वाजता कळलं कसायचं की बघा कसं आहे का, एकदम खतरनाकमध्ये. पण बॅटरीच लावायला लागते एकदम. दिसतं या आपल्या इकडं आतापर्यंत एकदम खतरनाकमध्ये उजेड पडतो, पण इकडल्या साईडला त्याला उजेड नाही पडत. सध्या का नाही आमचे दत्ता भाऊचं काय चाललंय, दत्ता काय चाललंय सकाळचं काय ब्लॉग बनवतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला, सकाळ सकाळी उठलोय मस्त मध्ये, पण मिनी ब्लॉग बनवायच्या राड्यामध्ये अजून आम्हाला अर्धा तास उशीर झाला, लेट झाला या. आणि टायमिंग झालं आहे आता 6:40. दत्ताभाऊचा मिनी ब्लॉग बनवायला चालू आहे. माझा मिनी ब्लॉग बनवून पूर्ण पण तयार आहे. इंस्टाग्रामवरती पण काय नाही, पण फेसबुकवरती नक्कीच आहे. आणि हे समोरचं दृश्य बघा, वाव. पण पण आमचा बॅलन्स संपला आहे. नेपाळी बॅलन्स असतो ना, कडराची दोघाचा पण संघ संपला आहे. तर आम्हाला आता नेट पॅक करायला लागेल. 600-700 रुपयाचा काही तर नेट पॅक करायला लागेल. बघू आता पुढे जाऊन कोण करत आहे का. पैशाची फार कमी आली, बघू आता काय होतंय काय नाही ते. आवेग आपला पॉईंट काय करतो या. चला काढू टेंट, सगळं सामानावरू निघू लोक. चला, टेंट काढला, इथं आलो या. आणि आता इथं मस्त मध्ये चहा पिऊ काढा, तिथं जेवण केलं तर चहा ही पिऊत ना. आणि मग नेऊ खाली. नेट पॅक संपला इथं, नेट पॅक इथं. आणि ते ह्यांच्यापाशी वायफाय आहे. व्हिडिओ काय अपलोड करायचं ते अपलोड करून घेऊ. आणि मग इथं नेऊया का अर्ध्या परत असं ना. तर नाश्ता बिष्टा करू आधी मस्त खायचं. चल, वाव, चहा मस्त मध्ये आला. चहा पिऊ आता, चहा पिऊन नेऊ. 25च्या मानाच्या लाईव्ह सोडायचे. देव आहे अंबाईच्या नावानं सांग बरं महादेवा, हे यायला लागलं लेकरू आहे बघ. चला, चालू असं तिथनं आलो. इथं पहिल्यांदा वाटलं मला तर चेष्टाच करते माझी, पण जेव्हा पॅन्डेल निघून पडला तेव्हा मला कळलं खरं बाबा पॅन्डेल निघून पडला. हे जेव्हा तिच्या प्रेशर लागलं ना तेव्हाच मला समजलं. होय ना, जसं हालायला लागलं तसं समजलं गणेश तुटलं. म्हणलं तुम्ही काही बी मजाक नका करू. ते पडलं तेव्हा तुम्हाला विश्वास झाला. कारण की ती जी आहे ना ती ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियम हे लोखंड, त्यामुळे वेल्डिंग धरलं नाही. आता बघू, आता पुढे एक गाव आहे. सध्या उतार आहे आपल्याला, थोडा नॉर्मलचा उतार आहे. बघू द्या मला. उतार आहे. उतार असल्यामुळे काही टेन्शन नाही, थोडा उतार आहे. बघू आता पुढे जाऊ. आतला आम्ही राणीपाणीमध्ये. आणि आता आम्ही निघालो साईडला कुष्माच्या दिशेनं. मला वाटतं कुष्मा इथून 30 किलोमीटर लांब आहे. 30 किलोमीटरच्या आतमध्ये एखादं वेल्डिंग दुकान असेल किंवा सायकल दुकान असेल. बघू झालं तर ठीक आहे, नाहीतर मग सायकल दोन्ही ढकलत न्यायला लागतील आम्हाला. करू काहीतरी. चला आता पुढंच माझा म्हणून जाऊ. पण माझं सकाळात गुडघं का दुखतं कारण दोन्ही गुडघं दुखायला लागलं तर या माहीत नाही का. पण चला निघू तरी आता. ही बघा घाण, किती घाण झाली बघा. सायकल पूर्णपणे 3 ते 4 दिवस झालं पूर्ण ऑफ रोड मध्ये सायकल आपली एकदम घाण झाली. ही बघा
पूर्णपणे एकदम घाण घाण होऊन बसली आहे आणि असा रोड होता. हाय अजून पण रोड इथं निघालो आहे. आपल्याला जायचं कुठं माहिती आहे का, असा उतार आहे पूर्णपणे. तिकडे खाली जो रोड ते गावात येते, ते गाव तेव्हा ते छोटंसं गाव दिसतंय त्या गावात येते आपल्याला. इथनं तिथपर्यंत अंतर पडतं 2 किलोमीटर असा माझा अंदाज आहे. आणि तिथं मला वाटतं बिल्डिंगचं दुकान एखादं घेऊन मग तिथं आम्ही पांडेल वेल्डिंग करूया. तर चला जाऊया, थांबलो 2 मिनटासाठी. आंघोळ नाही केली गणप्या, तो आज आंघोळ करून घे करायची त्याला पुढं. ये देख लो भाई, पूरा का पूरा ऑफ रोड है भाई, एकदम खतरनाक और तगड़ा वाला. एंड ढलान तो ऐसी हो रखी है ना भाई कि क्या बताए. देख लो भाई, ये देख लो रोड, ये देख लो रोड है. ओ भाई ये ऐसा भी कहीं पे होता है कि यार, मजाक. किसने बनाया होगा भाई ये रोड. पूरी ढलान है, पूरी की पूरी ढलान है भाई. यहाँ पे अगर ब्रेक फेल हो गए ना तो साइकिल सीधा नीचे जाएगी मेरी. ये तुला खाली ना जाऊ आपण. अरे बापा, ये रोड आहे का बे. वाह वाह भाई वाह, काय रोड आहे हा. रोड बघा. पण भाऊ ना, तुम्ही कधी अशा रोडवरून आलाय का मला सांगा बरं एकदा. इतक्या डेंजर रोडवरून. हे बघा, आज मी वरून जायला म्हणतो काय. अरे रे 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 नो 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 नो. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. हो 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 हो. एका पायानं फक्त पांडेल आता बघा. पांढरा आता हे बघा बघा. पण देवाने एकदा दर्शनाला बोललं की जायचंच, कसं का होईना. जायचं म्हणजे जायचंच ते. सकाळ सकाळ दुशिंदा तुटलाय. 3 वेळा तुटला आता बरं. 3 वेळा पांडेल तुटलाय. आणि हा खराब रोड आला जाता फिरावं. चला माझा थांबा नाही. सायकल थांबा ना भावानो सायकल थांबा ना. ब्रेक गरम झालं. बाय. ब्रेक गरम झालं. बघितला वास ऐकला वास बघितला. हे वास पण माझा तुमचा नाही माझा. थांबा ना, म्हणून ह्याच्यावर घातली ढिगाऱ्यावर. आई शपथ भावांनो, इतका बेकार ब्रेक मारलाय ना वरून. पूर्णपणे अर्धा किलोमीटर पासून 1 किलोमीटर पासून ब्रेक धरलेला आहे. तर पुरा सळेल वास मारायला लागला डायरेक्ट. असला बेकार वास मारायला. पण मी ढिगाऱ्या घातली अक्षर. हे बघा, ढिगाऱ्यावर सायकल घातली तेव्हा सायकल थांबली. असं काहीतरी लागतं करायला. बेकार वाचलंय. पाहतो काय होतं तर. एकदम गरम गरम. हात लावून पण दिसला. आम्ही दोघं जणच वेल्डिंग करू आरामात. ओके बरा. पुरी प्रॉपर गोल भरून टाकायचं. भावांनो बघा, पूर्ण पाण्याला जळून गेला हो का. हे बघा. क्या पानी डालने से मजबूत होता है क्या? पानी डालने से मजबूत नहीं होगा, पर वो उसका बेरिंग तो टूटने से बचेगा.
काय आहे उठलं किती काय बनकडे क्या हुआ दादाजी? दादाजी क्या हुआ हैं बीमार हो गया। बीमार हो गए म्हणजे बाईक राईड चला देव कोणाच्या रूपात येईल काय सांगता येत नाही काय करावं? महादेवा पर हुआ क्या? मामा अभी हमारे पास खाने के लिए भी कुछ नहीं हम आपको दे देते हाँ ये दो खाने के लिए अभी कुछ नहीं है मामा बिस्किट बुडायचं आपल्या बिस्किट बुडायचं तुमच्यातला काढा एक दोन माहिती काढ एक एक द्या देव कुठल्या रूपाची काय सांगितलं नाही आधीच महादेव पाठीशी आहे कुठल्या रूपातील काय सांगत नाही देव बाबा माझ्यापेक्षा असं असतं मी फुलत असतं आधनं मधनं लागतं तर कुठं ना कुठं गरजेला तुमचं आहे का देऊ मी देऊ का देऊ तुम्ही मामा ले लो बिस्कुट है आप उठेंगे नहीं उठेगा खूब गर्मा उठेगा ये बीमार हो गया। बीमार है आप बीमार हो गया। अच्छा गोलियां दूं हाँ गोलियां दूं दवाई हाँ है ते दो पण जेवले की नाही खावले की नाही ते माहित नाही आपल्याला आपल्यापेक्षा नॉर्मल आपल्यापेक्षा काही हे नाहीत ना पण भारीतले आहे पण ते लवकर काम करतील त्यांच्यावर ठंडी बजी रही क्या हुआ क्या है? दाढ़ का बीमार हो गया। दाढ़ दुखता है अच्छा इसको दवाई होगा तो दे दो। ठीक है दवाई मैं दे दूंगा दवाई दे दूंगा पानी पानी है आपल्या नहीं पानी मतलब पानी नाही ना पानी को दुआ क्यों करा दे? हां नाही माझ्यापेक्षा ती थांबा की त्या बीडमधल्या भावना दिली आहे ती माझ्यापेक्षा ही गुलाबी आणि ही मी नाही त्या थंड तापी अंग दुखी ह्यातल्या ही पाकिट ह्यातली एक ही कापायला काहीच नाही त्याला कापायला गोळ्या कापायला नाही इतके देऊन काय करता नहीं बरं तो ही काय करताय नाही नाही ह्या कधी ती ही 3 गोळ्या आणि ही 4 आणि ती 4 देऊन टाकू असं करता हे दोन एक एक घेतलं ठीक आहे पाणी पण नाही का आपली पिशाला नहीं बाटली पण नाही आपली मामा ये दवाई है ये बिस्किट खा लेना बिस्किट खा के और एक एक गोली इसमें ले से लेना। इसमें से देखिए इसमें जो है ना इसमें से एक गोली खाने के बाद और इसमें से एक गोली अच्छा हाँ सुबह शाम खा लेना आपका दर्द ठीक हो जाएगा ठीक है ना अच्छा अभी हमारे पास पानी नहीं तो हम वो खिला देते पानी नहीं है पानी नहीं है अभी आप यहाँ से कब जाए वो उठ के और इधर जाने का है हाँ वहाँ जाके फरगना है अच्छा फरगना है आज ये खाना खाने के बाद हाँ ये एक का? एक खाना खाने के बाद एक ले लेना अच्छा और इसकी एक अच्छा हाँ मतलब एक ये सुबह ये शाम फिर सुबह फिर शाम आपका दर्द ठीक हो जाएगा हाँ, हाँ ठीक है और ये बिस्कुट के पैकेट हाँ फुल मारून द्या फुल मारून ऐसे का रख दीजिए साथ में और चला हे कापून टाकतो टाका कापून
एक काम करू का माझा ड्रम काढू का ड्रममध्ये पाणी आहे का? हाय की थोडं मग त्याला बिस्किट भी खाऊ त्याला. मामा आप बिस्कुट खाइए मेरे पास पानी है और दवाई हम आपको खिला देते हैं आप खाइए बिस्कुट खाइए हाँ, उठिए पहले, उठ के उठिए बैठिए आप आराम से, उठ के बैठिए. लकड़ी लीजिए आपकी, बिस्कुट खा लीजिए. ही जरा गोळ्या मी ड्रम घेऊन आलो माझ्या पाण्याचं अरे दादाजी मेरे पास पैसा नहीं है. नहीं हम कम बजट ट्रैवलिंग करते हैं, मतलब घूमते हैं कम बजट. इसके अंदर पानी होता है अच्छा हाँ हाती टाका ना द्यायच्या तुम्ही. हाती टाका ना, हाती. आ करा आके ये मैं पिला देता पानी चलेगा. खाइए आराम से खाइए कोई बात नहीं बरं, जेवढं आपलं ज्ञान झालं आपण तेवढं करू. जेवढं होतं का जेवढं होतं तेवढं आपण करू त्यात काय होतं आपण हवा हाय द्या आपल्यापाशी गोळ्या आपल्यापाशी हाय थोडं खायला आपल्यापाशी पाणी आहे आपण जेवढं करू शकतो आपण तेवढं करू आप यही से हो अच्छा यहाँ पे कब से सोए हो आप नीचे से आ रहे थे आप अच्छा अच्छा है अच्छा अभी यहाँ 3 आदमी के पास भेंट करना है, अच्छा उसके बाद करना. वहाँ नहीं रहेगा, अच्छा वहाँ जाएगा फिर तय हो जाएगा. यहाँ आने से दाढ़ का अच्छा बीमार कमर दर्द हो रही है मुक्तिनाथ जागो. अभी जा रहे हैं अभी अब गाड़ी फॉरेनर आले फॉरेनर आले उसमें पत्थर है उसमें थोड़ा एक छोटा पत्थर है उसमें इसमें पत्थर है इसमें पत्थर है हाँ अब खाइए गोळे घ्या गोळे देतो मी म्हणजे आपल्या अंगलट नाही आलं पाहिजे. काय लवकर गोळ्या देऊन निघू येतो. बहुत आदमी गए. ये लीजिए गोलियां आदमी बहुत गोलियां ठीक है. खाइए हाँ ये लीजिए ठीक है अभी ये बिस्कुट का पैकेट है यहाँ पे और ये गोलियां खाना खाने के बाद अभी शाम को ले लेना आप अच्छा और कल सुबह भी ले लेना ठीक है ठीक. आपका तबीयत ठीक हो जाएगा तो अभी हम चलते हैं ठीक है हाँ ठीक. ठीक है जी मदत केवढी होती आपल्याच्यानं मी बघा मला रस्त्यावर कुठे मी थांबतो मी मदत करतो मदत करायला पाहिजे नव्हतं भाऊ माणूस जर माणसाची मदत नाही करणार तर मग कोण करणार
ठीक आहे आपले येऊन खाया घालतो म्हणतोय मी येऊन तुम्हाला खाया घालतो म्हणतोय हमने उनको अभी गोलियां दी है और पानी पिलाया और बिस्कुट के पैकेट दे दिए थोड़े नहीं आदमी ने तो आदमी की मदद करनी चाहिए वरना कौन करेगा हम इंडिया पुणे के पास है सोलापुर जिला अभी इधर हम अभी मुक्तिनाथ जा रहे हैं अभी हाँ वैसे साइकिल में हाँ जी वैसे साइकिल में हाँ साइकिल से ही हाँ जी हो तीन ठेवायला लागेल ए व्ह्यू आहे रे दादा भावन हा बघा व्ह्यू काय व्ह्यू म्हणायचं कसला व्ह्यू आहे खतरनाक एकदम पण ब्रेक जर का फेल झालं तर अवघड होईल काय झालं काय वाजायला लागलं अरे बापा दादा मी करत नव्हतं बघितलं मी मग माझं लक्ष गेलं की दादा तुम्ही सांगितलं बरं झालं खालीच गेलो असतो मी खरंच कॅमेरा चालू आहे ना हम्म पुढे बघा गणेश भाऊ असे सरळ येऊ राहिले होते मी पाहिलं गणेश भाऊ पुढे पा लोक गणेश भाऊचा कल्याण झालं असतं भावांनो आज या खड्यात खाली पडता वाचलोय माझं लक्ष काय कुठं होतं मला लक्ष बरं काहीतरी करत होते मोबाईलात तुम्ही अरे हा ही खाली वाचतंय काहीतरी इथं मी ती बघत होतो आणि तितक्या तुम्ही पाठीमागणं आवाज दिला गाणं भाऊ तो वर तरी पुढे इतका मोठा खडा दिसला मला हे बघा हे का बेकार रे बाबा महादेवा तुझी कृपा अशी राहून दे बाबा ती चढ त्या चढावून सायकल ढकलत असं जायचं आम्हाला पडेल तिकडं पण इथं पोलीस डिपार्टमेंटनं काहीतरी करायला पाहिजे हां तिथं काहीतरी करायला पाहिजे त्यांना चला कसं काय वाटतंय बिस्किट खाऊन बघा बघा काय रस्ता आहे काय रोड आहे ही बघा असं निघालंय रोडाचा विचार राहिले होय बेकार रोड तर डेंजर लागलाय सायकल ढकलू राहिलो असं वाटतंय सगळ्यात डेंजर रोड ही सगळ्यात डेंजर रोड बघितलं पाठी मग कसलं खरं तर ही बघा पुढं बेकार अवस्था आहे हां चला थोडं राहिलं थोडं अजून किती मोठा दौड खाली पडला आहे वरनं नशीब पुण्यावर पडला नाही कसला मोठा आहे आपण तिकडून आलोया खाली असंच हे बघा हे जुनं मंदिर आहे कशाचं काय माहीत नाही तसं घरी पण एक घर आहे ती एकदम जुनं एकदम लडाखची आठवण करून द्यायला लागलं मला आणि इकडं नेपाळमध्ये तसले घरी लय जास्त आहेत पोखरामध्ये गेलो का नाही तसली घर दिसत तुम्हाला जास्तीत जास्त त्या दगडाची आणि त्या मातीची आणि जुनं मंदिर आहे की पूर्णपणे लाकडाचं बनलेलं आहे अशी बघायला भारी वाटतं काहीतरी एक युनिक दाखवण्यासाठी चांगलं वाटतं आणि ही बघा मोठंच्या मोठं असलं विशाल काय डोंगर आहे आमच्यासाठी पुढं वाट बघतं ते अजून जायचं आहे तिकडल्या भागात वाव खतरनाक रोड आहे भाऊ लय जास्त त्या साईडनं असं निघालो होतो आणि हे काहीतरी वेगळाच कारनामा दिसला इकडल्या भागामध्ये ट्रॅक्टरला कॅबिन असते जसं आपल्याकडे JCBला कॅबिन असतं तसं ट्रॅक्टरला कॅबिन हे बनवून घेतलेलं आहे आणि मी भरपूर ट्रॅक्टर बघितले 4x4 ट्रॅक्टर आहे पूर्णपणे बघू शकतो तुम्ही मोठे टायर आहेत दोन्ही पण पुढं पण मागं पण खतरनाक वेट लावलं आहे पुढं आपल्या इकडल्या ट्रॅक्टरला असं नसतं आपल्याकडे डबल हाऊजिंग ट्रॅक्टर खूप प्रमाणात कमी बघायला मिळते तर इकडलं हाऊजिंग हे ट्रॅक्टरचं एकदम वेगळं हे बघा टफ हे कसं एकदम ते 3D मधलं JCB आहे ना एकदम जुनं 2002 मधलं JCB तर होतं इकडल्या भागातल्या जे टायले आहेत ह्यांना पाट नाही तर टायले बारके असते ही बघा नको असं आणि टायर पण अशी आतमध्ये आपण कसं आपण उलटी टायर बसवतो ही नाही आपण सवयची बसवतो आतमध्ये टाकतो ह्यांना उलटं करून बसवलेलं आहे इकडल्या टायरला पाट नाही तर बघा तुम्ही बघा हे बघितलं हे घरं आहे मातीची आणि दगडाची ही घरं लय फेमस आहे ती आता जेव्हा आपण पोखरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अशीच दिसतं ना घरं तुम्हाला आणि मी तुम्हाला अजून काहीतरी दाखवतो हे बघितलं का भात
टोटल पूर्ण बासमती राहते, पूर्ण बासमती दिसतो ना एवढा. जेवढी तुम्हाला शेती दिसणार नुसती आणि नुसती फक्त एक भात आणि भात, बाकीच काहीच भेटणार नाही. तर भारी वाटतंय. आपल्याला जे तांदूळ येतो ना ती हिकुंड तांदूळ येतो आपल्याला, भारी तांदूळ खाते ती. आणि ही बघा जुनी, एकदम जुनी पुराणी घर, एकदम जुनी. अरे मुळेच केलं माणसाने तर. मी तर समोर काढली, यांनी समोर पण नाही काढली, इथं डायरेक्ट थांबवली. वॉटर क्रॉसिंग केली आणि कुत्रं गेलंय मस्त मध्ये पाणी पेत भारी वाटतंय. खतरनाक वॉटर क्रॉसिंग केली. ऊन बी तपतंय. दादा कसं वाटलं? लय थंड वाटलं. बरोबर वाटलं ना? आपण निघालो आपल्या सायकल निघून जाईल मग तुम्ही नाही काढू शकले. नाही, स्लिपिंग बॅग होती ना, आता स्लिपिंग बॅग पडली असती. हिला वाळाय परत 2 तास लागतील ना, तेव्हा थांबलो. आणि घेर भिजला माझं पाण्यामध्ये, काय अडचण नाही. गेअर बॉक्स नाही भिजला, खाल्ला गेअर सेटअप भिजला, जी गेअर चेंज करतो ही बघा. आणि काय अडचण नाही, चालून जातो. या आपण निघालो आता. चला आता सदला का आम्ही अभी हम आए, देख लो वहाँ से आए हैं. एक होटल के पास अभी ऐसा कैसे थोड़ा वाईफाई भी मिलेगा हमको एंड थोड़ा खाना भी खाएंगे और फिर आगे निकलेंगे. कुछ ऐसा होटल है यहाँ पे. एंड चलो. हे चावचावई असते मॅगी वन, सेम टू सेम मॅगी वन असते चावचावई. मी खूप जास्त भारी लागतं त्याचा टेस्ट. लय भारी. जेव्हा नेपाळमध्ये असेल तेव्हा चावचाव नक्कीच ट्राय करा तुम्ही. हां मी कांदा आणि आपण इकडल्या भागात गेलो ना, आसाम, इकडं आसामकडे गेलो ना आपण, ह्याला ऑनियन म्हणते ते, ऑनियन. सगळ्याच दोघांचं कॅमेरा चालू, काय करावं काय करत नाही. सेकंदाचा बी फरक नाही दोघांना. सगळं काय करावं सांगा. तर भावना आता आपण निघालो कुसमाकडे. आता कुसमा आमच्यापासून 24 किलोमीटर लांब आहे. नेटवर्क घेतलं पाठीमागं त्यांच्याकडं. व्हिडिओ अपलोड केले इंस्टाला, भारी वाटलं खूप जास्त. इंस्टाला नसेल फॉलो करत जावा. इंस्टाला पण खाली लिंक दिली आहे. आणि निघालोय मस्त मध्ये घाटवाट आणि हा नजारा हा. आणि आम्हाला इकडे खाली पाडचण हे बघा, गाणा धाव रे मला पाव रे. वा हे बघा, पावसाच्या पाण्यानं सगळा रस्ता धुवून आले. वरनं नुसती माती आहे, नुसती मोकळी माती. अशी एकदम मस्त शेती केलेली ही बघा, पूर्ण शेती. आणि काय घरण काय निसर्ग राव. इथं सायकल उभं पाहिजे ना. आम्ही हिकुंड आलोय, बरोबर हिकुंडवरनं आलोय. ही बघा वॉटरफॉल येतो, एक वॉटरफॉल, ही 2 आणि ती सगळ्यात मोठा तिकडे ती बघा 3, तिसरा वॉटरफॉल. इतकं भारी वाटतं का नाही बघा. आणि ही आपल्या सायकल या रस्ता आहे भावानो, इतका डेंजर रोड आहे का नाही उतरायला, खोटं बोलत नाही. इथून उतरायचं असं खाली, असं उतरायचं आहे, असं वर चढायचं, परत असंच आहे, नुसतं असंच आहे, नुसतं असं विंग नुसतं साफच आहे नुसतं सगळं. ही बघा वॉटरफॉल, पाठीमागे वॉटरफॉल गेला तर इथे एक वॉटरफॉल गेला. ही उतार बघा. चला आता ह्या चढावून जायचे आपल्याला. आज मला वाटत नाही आज आपण कुसमामध्ये पोहोचेल म्हणून, गॅरंटी कमी झाली थोडी, कारण की दिवस होता आला या 3 वाजले, 3-4 वाजले झाले त्याला. खातो आम्ही. ही जिथं चाव खाल्लं ना तिथे बनपाव घेतलं होतं आम्ही, खावा म्हणलं की. अरे अरे बाबा है आय आय है तब खालून टाका ठीक आहे भानकडे. रस्ता किधर से, ऊपर से नीचे से रोड आहे. चला चला. हे काय भानकडे आहे बे, मला वाटतंय पूल तुटून पडला इकडे खाली. आता भाऊ असाच रोड आहे, असा जातोय, असाच रोड इथनं असं खाल्लं नाही का, असा जातोय, असाच तिकडं आणि तिकडून तसाच जातोय.
पण हां तिथं रस्ता तुटला आहे पूर्ण, मातीचा असल्यामुळे तिथं तुटून गेला आहे आणि तिथनं वरून जायचं. तर आता आपण काय करणार नाही, ही खतरनाक पॉईंट आहे, इथनं वर चढून आपण इथनं ब्रिजवरनं जाणार नाही, तिकडे ब्रिज क्रॉस करणार नाही मोठा. चला तिथनं ढकलून बघा सायकल आणली या, खतरनाक रोड एकदम, इथं लावली आणून सायकल पडून फक्त मग झालं माझी. अरे बापा दादा भाऊ, हटो भाई. महादेवा भाऊ, भाऊ इतकं डेंजर, भाऊ इतकं डेंजर. ओ भाऊ, भाऊ मला सायकल आवरली नाही भाई, पहिली तर सायकल आवरली नाही, आता मला सायकल पडते म्हणलं, कॅमेरा सोडा तर कॅमेरा खाली पडला असता, त्यामुळं मी काय केलं नाही. ही बघा दादा भाऊ, लय भारी वाचलो मी. दादा भाऊ कशी सायकल आवरली मला माहिती नाही. भाऊ महाराष्ट्रातला पहिला माणूस आहे रे बाबा सायकल घेऊन असल्यात नाही येणारा. वाचला आज, वाचला आज, गणपालाही भारी वाचला. दादा भाऊ खोटं बोलत नाही, मारता मारता वाचलो. सायकल कशी थांबवायला आहे ना, सायकल एक हातामध्ये, गोप्रो एक हातामध्ये. बाबा सायकलचा ब्रेक दाबवतो, गोप्रो पडलं हे कुंड, आणि गोप्रो पडला तर भावा मग तर काही दाखवणार तुम्हाला, कशाने दाखवणार सीन. तर त्यामुळं गोप्रोही नाही सोडला, एक हाताने कंट्रोल केली. मामाला होतं पुढं, मामाला म्हणलं मामा तुम्ही साईडला सारा, हट जा म्हणलं जोरचं, हट जा. मामा साईडला सरलं, मी सायकल घेई, मी कशी सायकल कंट्रोल केली फक्त माझी मला माहिती. भावानं नाही बेकार आपत आलते. ये मला बस मौसमी का पेड़ दिखाई दिया मेरे को, भाई को बोला यार 2 मौसमी फेंक दो यार ऊपर से. ये देख लो ये मुर्गी, टड़की ये क्या है, तड़की क्या है, दिखा ना भाई. पानी पीता है अभी, बहुत प्यास लगी यार. ये देख लो भाई संतरे, भाई को नीचे से जा रहा था, ये रही मेरी साइकिल. भाई जैसे ही देखा भाई को बोला यार भाई संतरे दे दो यार 1-2. भाई बोला ऊपर आ जाओ. अरे दमाने जाय लागल तो आज ब्रेक नीट दाब. गरकन खाली घेणार नाही, हां कपकन खाली घेणार, काय होईल, साईड गरकन खाली फिरायची असते. ब्रेक फेल होणे फक्त झालं. खतरनाक आहे रोड, असं कसं रोड आहे ते. भाऊ निघले कुत्रे इतकी खतरनाक होती का नाही, कुठे बोलत नाही, डायरेक्ट गोळी येऊन धरते ती, दमा धरते या दादाच्या अंगावर चलतो या. और अभी यहाँ पे हमने पीछे साइकिल खड़ी की है, कुसुम हमारे आगे ही है, और अभी हम जा रहे हैं यहाँ पे परमिशन निकालने के लिए. हमको टेंट लगाना है, लेकिन हम देखते हैं यहाँ पे नेटवर्क नहीं है हमारे फ़ोन में, तो हम अभी जाएंगे और देखेंगे, उनसे पूछेंगे कि भाई हमको रहने के लिए जगह मिल सकती है, नहीं तो फिर हम वहाँ पे टेंट लगा ले, ऐसे पूछेंगे. चलो नमस्ते मामा जी, हम इंडिया से आया है साइकिल पे, हम टूर कर रहे हैं. अभी हम मुक्तिनाथ काठमांडू जा रहे हैं साइकिल पे, तो हमको रुकने के लिए जगह मिलेगा यहाँ पे कहीं पे रुकने के लिए रात में? होटल में सोना पड़ता. कहाँ पे? वो आगे होटल है नहीं, आगे होटल है क्या वहाँ पे? होटल. अच्छा वहाँ पे टेंट लगाने तंबू लगाने की जगह देंगे छोटी सी, देंगे वहाँ पे होगी. हम इंडिया से आए हैं साइकिल पे, अभी मुक्तिनाथ और काठमांडू जा रहे हैं, तो अभी हमको तंबू लगाना है रात में रुकने के लिए, टेंट लगाना है. तो हम यहाँ पे रुकेंगे और रात को यहाँ पे खाना खाएंगे, चलेगा? हमें टेंट लगाने के लिए जगह चाहिए यार. सुबह सुबह निकल जाएंगे हम. डरने कोई बात नहीं, हम बस रहने वाले हैं रात में, एंड सुबह सुबह निकलने वाले. अभी अंधेरा होने लगा है ना, तो उसकी वजह से हम काफ़ी दूर से आए हैं. हाँ जी
पुल पार कर, पानी जो पुल पार करके जाना है वो पार तो नहीं नहीं, रात में रुकने बसने के लिए ठाव। नहीं नहीं, यहाँ साइड में अगर टेंट लगा लेते तो अच्छा होता। टेंट लगाना था हमको। हमको साहू जी को बोलना था, सुनना था, हम नहीं बोलेगा। अरे यार, आपल्याला थांबायला काय जागा आहे तर मिळेल नाही तर आता आपण कुसुम मध्ये डायरेक्ट निघालोय। पूल पार केला डायरेक्ट कुसुम हे गाव लागते सिटी, पण आपल्याला ब्रिजवर नाही जायचं। चला, हर हर महादेव बाबा, चला आता। हर हर महादेव बाबा, अरे बाबा, अरे रे 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 रे, हे काय? ओके, ओ ओ ओ ओ, हर हर महादेव, 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 हर हर महादेव। तर असलं का आम्ही कुसुममध्ये आहे। कुसुम सिटी ही पुढं आहे। इथं आर्मी कॅम्प सारखं असं आहे काहीतरी, हे बघा ड्रायव्हिंग स्कूल आहे मला वाटतं। इथं गोल गोल असल्याचं पिवळ्या फाट्या, तर इथं आम्ही आहे। इथं आता टेंट लावतो, इथं राहतो आज आजच्याला, आज टेंट लावतो। तर भावांनो बघू आता आमचा नेट पॅक संपला आहे, नेटवर्क नाही आमच्यापाशी काय नाही। तर आता आमच्यापाशी अपडेट बिपडेट काहीच लागणार नाही, इंस्टाला द्यायला नाही, यूट्यूबला द्यायला आता उद्याच्या उद्या बघायला नेट पॅक केल्यावरती। तर भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ करा, लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब, भेटतो पुढल्या व्हिडिओ। टाटा बाय बाय, हर हर महादेव।